सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। श्री कृष्ण मंदिर ट्रस्ट, त्याचप्रमाणे सर्वज्ञ सेवा वासनिक मंडळ, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीनं 12 ऑगस्ट 2025 पासून आपण ह्या ब्रह्म विद्या निरूपण सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे आणि त्यामध्ये सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी नित्य व अनादीचे जे 4 पदार्थ सांगितले त्याचं कार्यकारण स्वरूप लक्षण याचं आपण चिंतन करत आहोत। आणि हे चिंतन करत असताना जीव देवता प्रपंच याचं कार्यकारण स्वरूप लक्षण आपण बघितलं, त्यावरती निरूपण केलं, त्यावरती निर्माण झालेले प्रश्न त्याचे उत्तर आपण बघितले आणि आता आपण परमेश्वर ही वस्तू काय आहे, त्या परमेश्वराचे अनंत गुण आहे, अनंत धर्म आहे, त्याचं आपण चिंतन करत आहोत। बोध आणि बोध शक्ती परमेश्वराकडूनच। आणि बोध म्हणजे काय, बोध शक्ती म्हणजे काय, याचे शब्दाचे अर्थ आपण जरी समजलो, लक्षात घेतले, तरीही शास्त्र तत्वज्ञानानुसार याची माहिती घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्या भ्रमातून आपण बाहेर पडणं आपल्यासाठी हिताचं आहे। जीवाच्या हितासाठी, भल्यासाठी परमेश्वराने ही सृष्टी निर्माण करून स्वतः अवतार घेतला, वाडोवेडी फिरून अधिकारी जीवाला निमित्त करून आपल्यापर्यंत तत्वज्ञान पोचवलं। कोणाला तरी निमित्त करून आणि अहेतुक आपली कळत न कळत केलेली क्रिया, त्यातून परमेश्वराने आपल्याला जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर यातला जो फरक आहे नेमका त्याची जाणीव करून दिली, उमट करून दिली आणि त्याला आपण बोध समजायला लागलो। हा सर्वात मोठा आपला भ्रम आहे। मानवांनी बोध हा एकदम कॉमन करून टाकला। वास्तविक कर्मराटीमध्ये बोधाचा विषय, बोधाची व्याख्या वेगळी केली आहे। त्याच्याही पलीकडची बोधाची व्याख्या परमेश्वराने आपल्याला सांगितली, पण आपण कॉमन करून टाकला। जीव देवता प्रपंच परमेश्वर यातला फरक कळाला। देवता भक्ती, जीव भक्ती सोडून आपण परमेश्वर भक्तीला लागलो म्हणजे बोध झाला असं आपण समजत आलो आणि समजतो। परंतु ती एक माहिती आहे। जीव स्वार्थपर असल्यामुळं स्वार्थाच्या अनुषंगाने त्यांनी घेतलेला तो बौद्धिक निर्णय आहे की देवता भक्तीतून मला काही भेटत नाही, भेटणार नाही, तो एक सिस्टमचा भाग आहे आणि माझ्या जन्ममृत्यूचा फेरा चुकवणारा फक्त आणि फक्त परमेश्वरच आहे, म्हणून मी परमेश्वराची भक्ती करावी, परमेश्वराला अनन्यभावे शरण जावं। या ज्ञानातून, परमेश्वराने उमटवलेल्या बोधातून, दिलेल्या जाणीवेतून आपण तो निर्णय घेतलेला असतो। पण बोध हा जो अर्थ आहे, बोध हा जो शब्द आहे, कर्मराटीमध्ये तुम्ही ऐकला असेल, गौतम बुद्धांना बोध झाला, ऐकलं की नाही? महावीरांना बोध झाला। ते राजे होते, राजे असताना त्यांना बोध झाला। गौतम बुद्ध ही राजपुत्र होते, त्यांना बोध झाला आणि मग बोध त्यांना झाला तर त्यांची पुढची प्रक्रिया जी आहे, त्यांचा पुढचा परिणाम जो आहे त्याकडे आपण दुर्लक्ष केलेलं दिसतं। त्यांना बोध झाला तर मग त्यांची पुढची प्रक्रिया काय आहे? गौतम बुद्ध राजपुत्र होते, त्यांना बाहेर कधीही त्यांच्या वडिलांनी पाठवलं नाही, काही अनुभव नाही, समाज काय आहे पूर्णपणे। आता राजपुत्राचं जीवन आयुष्य आरामात घालवलं, सर्व काही जागेवर त्यांना भेटत होतं, परंतु एक वेळ अशी आली की त्यांना बाहेर काढण्यात आलं। जाताना त्यांना गरीब माणसं दिसली की जे आपल्या जीवन जगण्यासाठी, जिवंत राहण्यासाठी धडपडत होती, भीक मागत होती।
पुढे गेले, त्यांना आजारी जर्जर माणूस दिसला ज्यांना कुष्ठरोग झालेला होता. ते मरू शकत नव्हते आणि जगू शकत नव्हते असे धडपडणारे माणसं त्यांना दिसले. पुढे गेल्यानंतर त्यांना एक मेलेल्या माणसाची मौत जाताना त्यांना दिसली. आणि त्यांनी आपल्याबरोबर असलेले जे सिनियर लोक आहे, प्रधान आहे, सैन्य आहे, त्यांना विचारलं हे काय आहे. म्हणजे गरीब लोक आहे, यांना खाण्यासाठी धडपडावं लागतं, भीक मागावं लागती, लोक त्यांना काहीतरी देतील, मग ते खातील, मग ते जगतील. पुढे गेल्यानंतर आजारी माणसाविषयी विचारलं हे काय आहे. म्हणजे हा आपल्यासारखाच मनुष्य आहे, परंतु त्याला रोग झालेला आहे, हा आजारी आहे. त्या आजारामुळे त्याला अत्यंत वेदना होतात, तो मरू शकत नाही आणि त्या आजारपणामुळे तो जगू शकत नाही. पुढे गेल्यानंतर ही मौत त्यांनी बघितली. म्हणजे हे काय आहे. म्हणजे आपल्यासारखाच हा मनुष्य जन्माला आलेला होता, कर्म केले, प्रपंच केला, संसार केला आणि मेला. मेला म्हणजे काय, याचं अस्तित्व संपलं. आता हा परत पुन्हा काही करू शकणार नाही. त्यांच्या मनात शंका आली, प्रश्न आला की असा गरीब मी होऊ शकतो. म्हणे होऊ शकतो. असा आजारी रोग मला होऊ शकतो, होऊ शकतो. आणि असाच मी मरू शकतो. म्हणे मरू शकतो, कारण जो जन्माला येतो तो मरतो. हे त्रिकाळ सत्य आहे. आणि त्यांच्या मनावर परिणाम झाला की असं का होतं, असं का व्हायला पाहिजे, असं कशाने होतं. आणि म्हणून त्यांनी राजवाडा सोडला आणि ध्यान केलं, स्मरण केलं, त्याग केला. आणि त्या त्यागाच्या माध्यमातून त्यांना जे उमगायचं ते उमललं, त्याला म्हटलं गेलं बोध. आणि मग त्यांनी जीवन कसं व्यतीत केलं, संन्यासाचं जीवन कसं व्यतीत केलं, जीवाच्या उत्थानासाठी, समाजाच्या उत्थानासाठी. त्याला म्हटलं जातं बोध. तसंच महावीरांचं आहे. म्हणजे बोध होणं म्हणजे काय, का ज्याच्यासाठी परमेश्वराने सृष्टी निर्माण केली, ज्याच्यासाठी परमेश्वराने अवतार घेतला, ज्याच्यासाठी आपल्याला जन्माला घातलं आणि ज्याच्यासाठी, ज्यातून आपलं हित होणार आहे, भलं होणार आहे, त्यासाठी प्रयत्न करणं, त्यासाठी प्लॅनिंग करणं, ते आपल्या डोक्यात आणणं, त्याचं नियोजन करणं आणि त्या रस्त्यावरती चालायला लागणं म्हणजे बोध. जर तुमच्या मनामध्ये ती भावना नसेल, तो हेतू नसेल, ती इच्छा नसेल आणि त्या इच्छेनुसार तुमचे पावलं जर पडत नसतील तर तुम्हाला बोध नाही. मी का संन्यास घेतला, मी का त्याग केला, मुक्तीची चाड जर मला नसेल आणि त्याची जाणीव मला नसेल, या कपड्यातूनच मी पैसे कमवत असेल, नाव कमवत असेल, अभिलाषापर मी भौतिक जगाच्या अनुषंगाने सुख मिळवण्याचा प्रयत्न करत असेल आणि त्याच्यासाठी सर्व अनैतिक गोष्टीचा जर मी वापर करत असेल किंवा स्वीकारला असेल तर मलाही बोध नाही. आणि तुमची वाटचाल त्या अनुषंगाने नसेल, त्या ध्येयाने नसेल तर तुम्हालाही बोध नाही. मग बोध नाही तर मग परमेश्वराची भक्ती आपण कसं करतो ही बाई अंगाने, ही माहिती आहे, एक नॉलेज आहे, हा फायदा आहे. जीव स्वार्थी असल्यामुळं घेतलेल्या बुद्धीच्या जोरावरचा निर्णय आहे. बोध नसतानाही अनुसरणारे जीव आहे ते 13 प्रकार आपण बघतो. कोणी सांगोपांगी, कोणी म्हणतं अरे इकडं मजा आहे, वेळेवर सारं सकाळ दुपार संध्याकाळ खायला भेटत आहे, काम करायचं नाही, टेन्शन नाही. कोणाला नरकाची भीती आहे, मेल्यानंतर आपण नरकात जाऊ का काय. कोणाला वाटतं आपला मित्र अनुसरलाय, आश्रमात गेलाय, आपल्याला गप्पा मारायला कोणीच नाही, त्याच्यावरचं प्रेमापोटी तो अनुसरतोय. असे 13 प्रकार वेगवेगळ्या प्रकारचे. त्याला बोध म्हटल्या जात नाही. बोध हा ज्ञानाशी निगडीत आहे. बोध हा आत्मउन्नतीच्या अनुषंगाने परमेश्वराने दिलेलं हे साधन आहे. या अनेक संस्था ज्या निर्माण झाल्या आज धर्माच्या नावाखाली, दुकानदारी थाटली त्यांनी सुद्धा समाजामध्ये एक असा विशिष्ट त्यांच्या सद्भक्तांमध्ये, त्यांच्या शिष्यांमध्ये मेसेज पाठवला आहे की मला 15 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी बोध झाला आणि म्हणून मग मी हे कार्य करू शकलो. वास्तविक जीव सर्वाधिकारी आहे, त्याच्यामध्ये कर्तृत्व आहे. त्यांनी ठरवलं, थोडासा प्रयत्न, सातत्य, नियोजन
बुद्धीचा कुशलतेचा वापर, तर ज्या क्षेत्रामध्ये तो काम करतो, कार्यरत असतो, तो कधी ना कधी तिथं सक्सेस दिसतो. मग विद्यार्थी असेल, एखादा व्यावसायिक असेल, एखादा राजकारणी असेल, एखादा सामाजिक कार्य करणारा असेल, कोणी असो, सातत्यपूर्ण कर्माचा भाग त्याच्यामध्ये 1% आहे, परंतु प्रयत्नवाद हा त्याचा 99% आहे. त्यामुळे आपणही त्याच अनुषंगाने इथं बायांगाने फायद्या तोट्याचा कुशलतेचा बुद्धीचा विचार करून आलेलो आहोत. तरीही परमेश्वराने आपल्याला बोध दिला आहे, तो बोध मात्र हितासाठी भल्यासाठीच दिलेला आहे. आपण धार्मिकता करत असताना त्या बोधाचा वापर टेम्पररी विचार करतो. टेम्पररी, आज आपल्याला काय फायदा दिसतो? कर्मकांड करायला लागत नाही, अंधश्रद्धा जोपासावं लागत नाही, कुठं जावं लागत नाही, यावं लागत नाही, एक देव एक परमेश्वर. टेम्पररी विचार करतो किंवा स्मशान वैराग्य प्राप्त होतं, टेम्पररी. परंतु बोध हा टेम्पररी नसतो. बोध हा जो परिपक्वतेच्या अनुषंगाने परमेश्वराकडून आलेला असतो, आणि तो परमेश्वराकडून जो आलेला आहे त्यातूनच तो प्रगती करू शकतो धर्माच्या अनुषंगाने. परंतु मानभाव ह्या आपल्या धर्मामध्येच बोधाला परमेश्वराने दिलेलं महत्त्व ते जीवानी समजू न शकल्यामुळं आपण कोणाला म्हणतो, याला बोध झाला, त्याला बोध झाला, त्याला बोध झाला, त्याला बोध झाला. बोधाच्या पलीकडं काय आहे? ती जी कृती आहे, तो जो परिणाम आहे, जर तो दिसत नसेल आणि त्या अनुषंगाने त्याची वाटचाल नसेल, त्याचा प्रयत्न नसेल, तर तो बोध होत नाही. कपडे घातल्यानंतर त्याच्यानंतरची त्या बोधाची कृती काय आहे ती जर दिसत नसेल, तर तो बोध होत नाही. बोधाने निर्माण झालेला धर्म, बोधाने घेतलेला धर्म, बोधाने स्वीकारलेला धर्म हा वेगळ्या पद्धतीचा असतो. त्याच्यामध्ये परमेश्वराने आपल्याला जे लक्षणं त्यांचे दिलेले आहे, गुण आपले दिलेले आहे, ते तो उतरवण्याचा प्रयत्न करतो, त्यावर चालण्याचा प्रयत्न करतो, आणि प्राप्तीच्या अनुषंगाने त्याचा एक एक क्षण एक एक वेळ पकडत असतो. तो वाया गेला नाही पाहिजे. खूप कमी वेळ आहे, ती वाया गेली नाही पाहिजे. हा जन्म रथा गेला नाही पाहिजे. या अनुषंगाने त्याचा प्रयत्न, सातत्य, तळमळ असते, धडपड असते. म्हणून बोधाचं महत्त्व तुम्ही जाणा, त्याची किंमत होत नाही, आणि तो बोध खरंच आपल्याला झाला आहे का याचं आत्मचिंतन करा, आत्मपरीक्षण करा. आपल्याला निर्माण झालेले प्रश्न कोणते आहे, कशासाठी आहे? फायद्या तोट्याचा विचार करत असताना हेतुक आणि अहेतुक यामध्ये किती टक्केवारी आहे त्यावरती आपल्याला बोध झाला आहे की नाही आपण समजू शकतो. कोणी दुसरा सांगू शकत नाही, कारण त्याच्या मनाने त्याला जितकं त्यांनी ओळखलेलं असतं तितकं त्याला कोणीच ओळखलेलं नसतं, आणि त्याला दुसरा जो कोणी आहे ओळखणारा तो फक्त परमेश्वरच आहे, दुसरा तिसरा कोणी नाही. 50 वर्ष बरोबर राहून संसार जरी केला तरी एकामेकाला पूर्णपणे कोणी ओळखू शकत नाही. त्यानंतर मला तुमचं कळतच नाही असं कसं वागतं, 50 वर्ष झाले कळत नाही, मग 50 वर्ष कशाचे गेले आपले? तुझं मला हे समजतच नाही, तू अशी का वागते अशी समजत नाही, याचा अर्थ 50 वर्ष समजले नाही. न जीव जो आहे तो स्वतःला जितका ओळखतो तितका त्याला कोणीच ओळखू शकत नाही. 4 दिवसापूर्वी फेसबुकवरती एक पोस्ट आली होती. मी माझ्या ज्या पोस्ट असतात, मग फेसबुकच्या असतील किंवा व्हॉट्सअपवरती आपण काय करतो, जे आपण पोस्ट टाकत असतो त्या जर आपण बघितल्या तर त्यात बऱ्याचशा पॉझिटिव्हली अशा पोस्ट असतात. त्यामध्ये लिहिलेलं होतं, जीवाचं, व्यक्तीचं, मनुष्याचं जे चरित्र आहे आजकाल फक्त त्याच्या मोबाईललाच समजतं का आपला मालक कोणत्या योग्यतेचा आणि कोणत्या पात्रतेचा आहे, दुसरं कोणालाच माहीत नाही. कारण तो काय बघतोय त्या मोबाईलला माहिती, तो काय ऐकतोय त्या मोबाईलला त्याच्यामध्ये काय आहे काय नाही आहे हे सर्व त्या मोबाईलला माहिती होते. तर ती निर्जीव वस्तू आहे, गमतीचा विषय सोडा, परंतु तो सतत आपल्याला मार्क करत असतो, त्यामुळं त्याला कळतं. म्हटलं एक तर परमेश्वराला कळतं, एक तर आपल्याला कळतं. आपणही पूर्णपणे आपल्याला ओळखलेलं नसतं, परंतु निदान अंदाज करू शकतो का मी काय आहे.
कोणत्याही प्रकारचं कपट न करता, अनैतिक विचार न करता जर जसं आहे तसं सांगण्याचा प्रयत्न केला किंवा समजून घेण्याचा प्रयत्न केला तर त्याला कळेल, अन्यथा कळू शकत नाही. पुन्हा आपल्याला आपण समजून घेणं आणि त्या कृतीवरती जाणं हाच मोक्ष, आत्मज्ञाने मोक्ष. अवघड काहीच नाही आहे आणि तोच बोध आहे आणि त्या बोधाचा कार्याला लागणं ती बोधशक्ती आहे. आणि त्यासाठीच परमेश्वराने आपल्याला हे सर्व काही दिलेलं आहे परमेश्वराच्या कृपेने. आता परमेश्वराचे आपण धर्म बघितले, गुण बघितले. आता त्यातलं सर्वात महत्त्वाचा जो गुण पण आहे आणि धर्म पण आहे असं आहे परमेश्वरामध्ये असलेलं ज्ञान आणि विज्ञान. हे महत्त्वाचं आहे. परमेश्वराचं ज्ञानमय स्वरूप आहे हे आपण बघितलं, स्वरूपच ज्ञानमय आहे. परंतु विज्ञान जे आहे सकळ ही विज्ञान, शक्ती शब्दे सकळ ज्ञान विज्ञान, देवता गुण धर्म म्हणजे शक्ती. या शक्तीतले आपण धर्म बघितले, गुण बघितले आणि हे गुण आपण बघितले तर ते परमेश्वर म्हणतात. परमेश्वर तर समुद्र की, पक्षकार म्हणतात समुद्र की परमेश्वर. त्याचे गुण आपण किती बघितले तर कमीच आहे. परंतु महत्त्वाचे गुण जे आपल्याला देवानीच देवाच्या श्रीमुखी सांगितले ते आपण धर्म आणि गुण बघितले. त्यातलं महत्त्वाचं जे आहे ज्ञान आणि विज्ञान. परमेश्वराच्या अव्यक्त व्यक्त स्वरूपात दोन्हीही ठिकाणी या दोन्ही शक्ती कार्यरत असतात. ज्ञान पण असतं आणि विज्ञान पण असतं. बाकी असं कोणतंच लक्षण नाही, असं कोणता धर्म नाही की दोन्ही ठिकाणी नाही. हे याचं वेगळं पण आहे. कारण अव्यक्ती कारण रूपाने, व्यक्ती कार्यरूपाने, गुण आणि धर्माच्या अनुषंगाने आपण बघितलेलं आहे. गुण हे अव्यक्ती कारण रूपाने असतं आणि व्यक्त झालं का ते कार्यरूपाने येतं. हे आपण बघितलं. सौंदर्य, लावण्य, औदार्य, दया, माया, कृपा, करुणा हे अव्यक्ती काय असतं कारण रूपाने असतं. पण व्यक्त झाल्यानंतर तो परमेश्वर सौंदर्याने नटतो, औदार्याने नटतो, सर्व काही कार्यरत करतो आणि जीवाला वेद बोध देण्यासाठी त्याला आकर्षित करतो. याच्यासाठी या गुणाचा परमेश्वर कार्याने वापर करतो. म्हणजे अव्यक्ती कारणरूप असते आणि तेच गुण व्यक्त झाल्यावर कार्याला येतात. याच्या उलट धर्म अव्यक्ती कार्यरूप असतं. सर्व व्यापक, सर्वात्मक, सर्वातीत, सर्व कर्तृत्व, सर्व साक्षित्व, एवमादिक अनंत धर्म जे आहे ते अव्यक्ती काय असतं कार्यरूपाने असतं आणि व्यक्ती कारण रूपाने असतं. कारण परमेश्वर झालेला जो व्यक्त, तिसरी मूर्त ही सर्व व्यापक सगळीकडे असू शकत नाही. परंतु विज्ञानाच्या माध्यमातून तेही परमेश्वराला शक्य आहे. परंतु ती व्यापकता जी परमेश्वराने सांगितली ती वेगळ्या पद्धतीची. कुठंतरी अस्तित्वाने असणं म्हणजे व्यापकता नव्हे. व्यापक म्हणजे पूर्णपणे त्यांनी त्याला ते सामावलेलं आहे. त्यावरती त्यांनी पूर्णपणे ऐश्वर्याने आलेला आहे, त्याला व्यापकत्व म्हणतात. म्हणून व्यापकता जी आहे ही अव्यक्त स्वरूपीच असते परमेश्वराची. असेच सर्व धर्म आहे हे आपण बघितले. ज्ञान व विज्ञान या दोन्ही शक्ती मात्र अव्यक्त व व्यक्तात कार्यत्वाने असतात. अर्थात त्यांचे कार्य अखंड चालू असते. अव्यक्ती चालू असते आणि व्यक्ती चालू असते, ज्ञानाचं आणि विज्ञानाचं. हे याचं वेगळं वैशिष्ट्य आहे आणि एक वेगळं पण आहे. भक्ताला परमेश्वर आपल्या स्वरूपाचे निरंतर दर्शन देतात, घडवीत असतात. ते त्याच्या अव्यक्त स्वरूपातील विज्ञानामुळं. हंसराजाला परमेश्वराने पूर्णपणे सतत दर्शन घडवलं. देव बाजूला गेले तर त्या बेशुद्ध व्हायच्या. म्हणून देवाने काय केलं, विज्ञानाने आपली श्रीमूर्त तिथं ठेवून दिली. देव निघून गेले, तिला आपल्या समोरच देव दिसायचे. नंतर पुन्हा परत अटन विजन भ्रमण करत असताना देव त्याच गावाला आले. बाईसा म्हणते देवा ही त्याच भक्त आहे म्हणे. हो म्हणजे मग आपण इथं असूनही त्या का येत नाही? म्हणजे आम्ही त्यांना तिथंच दिसतो म्हटले. आणि मग आचार्यांच्या माध्यमातून ते म्हणते खांदा चुरा त्यांचा, थोडा हलवा. ती केलंच, तीच ती गेली. देव दिसेनाशे झाले. ते म्हटले आमचे देव कुठे? आत्ता होते, आत्ता होते.
अहो पण हे काय देव इकडं, आणि इथं होते. मग ते विज्ञानाचं कार्य आहे, विज्ञानाच्या माध्यमातून परमेश्वर. परंतु हे विज्ञान कुठलं आहे? व्यक्त झालेल्या परमेश्वराने अव्यक्ताचं विज्ञान वापरून ती श्रीमूर्त त्या भक्ताजवळ ठेवलेली आहे. अशा अनेक लीळा येतील. कोणत्या कोणत्या ठिकाणी परमेश्वराने आपली विज्ञानाची लीळा विज्ञानाची मूर्त ठेवली हे तुम्हाला शोधलं तर लीळाचरित्रात 2-3 भक्ताच्या बाबतीत ते आपल्याला दिसेल. परमेश्वराचे ज्ञान हे यथार्थ प्रकाशित करणारे आहे. यथार्थ प्रकाशित जे आहे तसं ज्ञानाची व्याख्या परमेश्वराने प्रत्येक वस्तूचं वास्तव स्वरूप जे आहे ते जीवाला कळावं म्हणून ज्ञानाची जी व्याख्या अति व्यापक आहे. जे जसे आहे तसे जाणणे म्हणजे ज्ञान, ज्यामध्ये सर्वच येतं. मग 4 पदार्थांच्या 4 पदार्थामध्ये आलेल्या सर्वच वस्तू, प्रत्येक गोष्ट. मोबाईलला मोबाईल म्हणणं, गॉगलला गॉगल म्हणणं, माईकला माईक म्हणणं. याला पेन म्हटलं तर चालेल का? नाही चाललं. याला काहीतरी स्पीकर म्हटलं तर चालेल का? नाही चाललं. स्पीकर म्हटलं तर अन्यथा ज्ञान, आणि पेन म्हटलं तर अज्ञान. या व्याख्या आपण बघितलेल्या आहे. म्हणून परमेश्वराने ज्ञानाची व्याख्या अति व्यापक केलेली आहे. याला कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही. जितकी तुम्ही ती विस्ताराल, जितकी तेवढं प्रगल्भ करणार, ज्या वस्तूला तुम्ही लावणार ते जसं आहे तसं गुण वैशिष्ट्यासहित जर त्याला आपण जाणलं तर त्याला म्हणतात ज्ञान. कोणती वस्तू घ्या, गुण वैशिष्ट्यासहित. अन्यथा आपण तर अन्यथा ज्ञानात आहे, कशालाही काही म्हणतो. मग आचाराच्या अनुषंगाने घ्या, विचाराच्या अनुषंगाने घ्या, तत्वसिद्धांताच्या अनुषंगाने घ्या. बाकी ते ढोवळमानाने आपण देवतेला परमेश्वर समजत होतो अन्यथा ज्ञान, जीवालाच परमेश्वर समजत होतो अन्यथा ज्ञान, मायेने चिटकवलेल्या संलग्नालाच परमेश्वराचा अंश समजत होतो अन्यथा ज्ञान. हे तर तत्त्वज्ञानातून आपल्याला कळालं. परंतु आचाराच्या अशा कितीतरी गोष्टी आहे का त्यासुद्धा आपण अन्यथा ज्ञानात बसवलेल्या आहे. आपण आपल्या पद्धतीनं आपल्या सोयीनं त्याला घेतो, ते अन्यथा ज्ञानच असतं. परमेश्वराचं तत्त्व सिद्धांत आचार विचार आपल्या सोयीनं आपण जे घेतो ते बी एक अन्यथा ज्ञानच असतं. वास्तविक परमेश्वराने जे जसं आहे तसं आपल्याला सांगितलं आहे. थोडक्यात देवाने सांगितलं आटन विजन भिक्षा भोजन नित्यविधी सांगितलं. आता मग भिक्षाविधी आपल्याला जो करायला लावला तर परमेश्वराने सांगितलेली भिक्षाविधी कोणती? कोरडी किंवा ओली? देवाने कोणती मागितली? ती भिक्षा. पण आज आपण विषय व्यवस्था केली, आम्ही भिक्षाच मागतो परंतु कोरडी मागतो आणि मग स्वयंपाक करतो. ती भिक्षाच हे आपण आपल्या मनाने त्याला मोड केलं आणि मानसिकता निर्माण करून ती भिक्षा म्हणूनच आपण स्वीकारलं. हे बी एक प्रकारचं अन्यथा ज्ञानच आहे. एक उदाहरण दिलं. असे हजारो उदाहरणं तुम्हाला सूत्रपाठात देता येतील ज्यावेळेस आपण सूत्रपाठात जाऊ का बघा हे तत्त्व काय सांगतं, सिद्धांत काय सांगतं, याचा प्रकरणश काय आणि याचा देवाने सांगितलेला अर्थ काय, आणि अर्थाच्या माध्यमातून यातून आपण काय बोध घ्यायचा. परंतु आजच्या परिस्थितीत काय चाललेलं आहे याचा अर्थ हे कसं अन्यथा ज्ञान आहे हे आपल्याला ते लक्षात येऊ शकतं. आणि यातून बाहेर जो पडेल निश्चयात्मक त्याची बुद्धी होईल आणि त्या निश्चयात्मक बुद्धीतून परमेश्वराच्या प्राप्तीला तो मार्गक्रमण करेल त्याला म्हणतात बोध. नो कॉम्प्रोमाइज, नो तडजोड, जे जसं आहे तसे जाणणे. म्हणून देवाने सांगितलं ज्ञान आणि ज्ञानिया दोन सांगितले. ज्ञान म्हणजे माहिती, शब्दाशा माहिती जे आम्हाला आहे, जे तुम्ही मिळवत आहे. ज्ञानी म्हणजे आचरणाशी निगडीत, जे ज्ञान झालं ते जीवनात उतरवलं, जे ज्ञान समजलं ते जीवनात आणलं आणि त्यानुसार सातत्यपूर्ण प्रयत्न करून चालत राहणं म्हणजे ज्ञानिया. आपण ज्ञानाला ज्ञानिया म्हटलं हे बी आपलं अन्यथा ज्ञान आहे. यांना सांगता येतं, यांना बोलता येतं, यांना प्रश्नाचे उत्तर देता येतात म्हणजे हे ज्ञानी आहे असं आपण म्हणतो की नाही. परंतु ज्ञान हा विषय वेगळा, ज्ञानी विषय वेगळे, माहिती विषय वेगळा आणि बोध विषय वेगळा. हे थोडं यातला जो नेमका फरक आहे अगदी थोडासा आहे. जसं की नम्रता आणि लाचारी. एखाद्या का नम्रता असते परंतु आपल्याला जर लक्षात नाही आलं तर आपण त्याला लाचार समजतो. आणि एखाद्याला लाचार असतो पण आपल्याला वाटतं हा नम्र आहे, परंतु लाचारेमध्ये स्वाभिमानी नसतो आणि नम्रतेमध्ये स्वाभिमान असतो. हे लक्षात घ्या. हा थोडासा फरक आपल्या लक्षात येत नाही. स्वाभिमान आणि अहंकार
आपल्याला लक्षात येत नाही. एखादा अहंकारी असतो, आपण म्हणतो काय स्वाभिमानी माणूस आहे, आणि एखादा स्वाभिमानी माणूस तो आपण म्हणतो याला किती अहंकार आहे. पण स्वाभिमान हा ज्ञानाशी निगडीत आहे आणि अहंकार हे अज्ञानाशी निगडीत आहे. हे समजण्यासाठी आपल्याला बोधाची गरज आहे. हे उदाहरणं तुम्हाला का दिले तर हे दररोजच्या व्यवहारातले आपल्याला समजण्यासाठी उपयोगी पडतात. हे माहिती आणि बोध, ज्ञान आणि ज्ञानिया यातला असाच सूक्ष्म भेद आहे. तो आपल्याला जर समजला तर जीवन जगण्यामध्ये, धार्मिकता सांभाळण्यामध्ये आपल्याला त्याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो. जे आपण फसल्या जातो, जो आपला भ्रम होतो, जे आपलं दिवस वाया जातात, क्रिया वाया जातात, याच्यासाठी त्याचा आपल्याला फायदा होईल. आपण अंदाज नाही करू शकत, परंतु अनुभवातून ते शिकू शकतो, समजू शकतो, लक्षात आपण आणू शकतो. त्याचा अंदाज तर्क कुतर्क करू शकतो. 100% सांगणं हे शक्य नाही, परंतु लक्षणांनी, बाह्य लक्षणांनी, त्याच्या वागण्या बोलण्यातून आपल्याला याचा अंदाज बांधता येतो की कोण काय आहे, कसा आहे. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन याचा त्याचा अंदाज घेण्यापेक्षा आपला अंदाज आपल्याला घेता येतो की आपण कुठं आहोत, आपण कोणत्या ठिकाणी आहोत, आपल्या हिताचा, आपल्या भल्याचा आपण किती विचार करतोय, आणि खरंच आपल्या मनामध्ये आजपर्यंत जो भ्रम झाला होता तो भ्रम आहे का ती सत्यता आहे. मग ती सत्यतेच्या बाजूने जेव्हा तुम्ही विचार कराल तेव्हाच तुम्हाला समजेल आणि त्याच्यासाठी तुमचा प्रयत्न चालू होईल. अन्यथा आपला प्रयत्न नसतो, आपलं चाललंय. तो जो प्रयत्न नसेल तर तो बोध नाही आहे. आणि पहिल्यांदा ह्या भ्रमातून आपण बाहेर पडलो पाहिजे, कारण जीव हा भ्रमात अडकलेला आहे. प्रत्येक जण भ्रमात अडकलेला आहे. अन्य लोक भ्रमात आहे. आपण धार्मिकता करतोय, ह्या देवाची पूजा करतोय, त्या मंदिरात जातो, रोज वैकल्य करतो, उपास तापास करतो. आता माझ्यासारखी धार्मिकता कोणी करणारच नाही, कारण मी दिवसभरात 2 तास धार्मिकता करतो. आता मला नाही देव भेटणार तर कोणाला भेटणार, ही त्याचा भ्रम आहे की नाही. तुमच्यासारखा एखादा त्याला जेव्हा भेटतो तेव्हा तुम्ही त्याला समजून सांगतात की माहिती देतात. जसं पूजनीय माम भटांनाही भ्रम झाला होता. कर्म कीजे, कर्माने ज्ञानोदय होईल, अंतःकरण शुद्ध होईल, वैराग्य प्राप्त होईल आणि जीव मुक्तीला जाईल. हा पूजनीय माईम भटांना झालेला भ्रमच होता. परंतु देवाची त्यांची जेव्हा भेट झाली तेव्हा देवानी त्यांना त्या भ्रमातून काढलं की बाबा कर्म किती प्रकारचे, नित्य आणि निमित्त. नित्य गेले नित्याला कर्म, निमित्त विधी गेले फळाला, कर्मच शिल्लक नाही, प्राप्ती होणार कसे. मग परमेश्वराने सिद्धांत सांगितला, एके परमेश्वरे विना. अन्य माणूस भ्रमात असतो, तुमच्यासारखा भेटला मग त्याला कळतं की अरे जीव आणि देवता, प्रपंच आणि पण यातला फरक आहे. मग तो देवता भक्ती, जीव भक्ती सोडून देतो, परमेश्वर भक्तीला लागतो. परमेश्वर भक्तीला लागत असताना त्याला वाटलं आता आपण देवता सोडल्या, परमेश्वर भक्तीला लागलो, आता आपल्याला 100% प्राप्ती भेटणार. काळ्या दगडावरची रेग आपल्याला कोणी थांबू शकत नाही, कारण आपण आता परमेश्वराला शरण आलेलो आहोत. परत तुमच्यासारखा कोणीतरी भेटतो की अरे नुसते उपदेश घेणं म्हणजे प्राप्ती नव्हे, त्याचा तुला अभ्यास करावा लागेल. धर्म हे एक ज्ञान आहे आणि खूप मोठं प्रगल्भ ज्ञान आहे, त्याचा अभ्यास करावा लागेल. तो अभ्यास करून तुला समजून घ्यावा लागेल, सूत्रपाठात जावं लागेल, लीळाचरित्रात जावं लागेल, दृष्टांत पाठात जावं लागेल. तो म्हणतो असं आहे का, मग तो परत त्या भ्रमातून निघतो, लीळाचरित्र आणतो, साधू संतांकडून मार्गदर्शन घेतो, स्वतः वाचायला लागतो. मग त्याला सूत्रपाठ येतं, लीळा येते, लीळाचरित्र येतं, सांगता येतं. त्याला परत भ्रम होतो की मला आता लीळा यायला लागल्या, सूत्र यायला लागले, 9 प्रकरण पाठ झाले, मला आता नाही देव भेटणार तर कोणाला भेटणार. मग परत कोणीतरी आचारवंत भेटतो की अरे बाळा, नुसतं अभ्यास करणं, समजून घेणं, लीळा सांगता येणं, लीळा ऐकणं म्हणजे प्राप्ती नव्हे, हे तुला आचरणात आणावं लागेल, हे तुला तुझ्या जीवनात उतरावं लागेल. आचार्य त्याचा धर्म सांगितलेला आहे, तुला गोड बोलावं लागेल, नैतिकता सांभाळावं लागेल. तो म्हणतो असं आहे का, मग तो वासनिक दशेमध्येच आचार करायला लागतो. तो म्हणतो आपण गोड बोलू, स्मरण करू पहाटेचं. तो वासनिक होतो, जितकं करण्यासारखं आहे ते करायला प्रयत्न करतो. तो म्हणतो आता मला देव नाही भेटणार तर कोणाला भेटेल. आणि मग पक्षकारही सांगतात वासनिकही म्हणेल मला देव भेटेल, म्हणले ते कदापि शक्य नाही. मग कोणीतरी भेटतं की अनुसरल्याशिवाय
तुम्हाला देव भेटू शकत नाही. देवाने तर अनुसरल्याचा देव सांगितला आहे. मग त्या भ्रमातही परत तो वासनिक बाहेर पडतो आणि मग कपडे घालतो, म्हणजे दीक्षा घेतो. मग कपडे घातले, दीक्षा घेतली का तो म्हणतो मला नाही भेटणार, तर आता कोणाला भेटणार, मी तर जे देवाने सांगितलं ते केलं. मग कोणीतरी परत त्याला भेटतं की अरे नुसते कपडे घालणं म्हणजे अनुसरण नाही येतं. अधीन होईजे पणितले ते कीजे, तू अर्ध सत्य स्वीकारले, अर्ध अनुसरण घेतलेले, तू अधीन झाला आहे परंतु म्हणितलं करत नाही आहे. मग तो म्हणितलं करायला लागला. मग म्हणितलं करणं म्हणजे काय, मग सत्संग घ्यायला लागला, निरूपण करायला लागला, कोणाच्या तरी क्रियेला, कोणाच्या तरी स्थानवंदनाला, कोणाच्या तरी ज्ञानाला निमित्त व्हायला लागला. मग त्यालाच होतो भ्रम की आता मी एवढं करतो, कोणाच्या वेदाला, कोणाच्या बोधाला, कोणाच्या अनुसरणाला निमित्त मला देवाने केलं, मी नाही प्राप्तीला जाणार तर कोण प्राप्तीला जाणार. मग कोणीतरी भेटतं आणि म्हटले आता हे थोबाड बंद जर केलं तर तुला देव भेटेल. हे बोलणं म्हणजे धर्म नाही, सांगणं म्हणजे धर्म नाही. कोणाच्या वेदाला बोधाला परमेश्वराने निमित्त केले, तू निमित्त झाला नाही. तू आता अंतर्मनात उतर आणि डोंगरात जाय, तोची व्हावा तोची भेटावा, गुपचूप स्मरण कर, चिंतन कर आणि मला काहीच येत नाही असं समाजापर्यंत मेसेज जाऊ दे. तुला खूप काय येतं आहे सांगण्याची जी धडपड आहे तुझी ती थांबवावं लागेल तुला म्हटलं. म्हणजे पुढची स्टेप. आणि तिथं गेल्यानंतरही परत त्यालाही भ्रम होतो की आता मी डोंगरात आलो आणि मला देव होईलच, आहे की नाही. मग तो भ्रम तोडण्यासाठी बी परत परमेश्वर कोणाला तरी निमित्त करतात, स्वतः येतात, ती जाणीव करून देतात. या भ्रमातून आपण पहिले बाहेर पडलो पाहिजे. नामधारक वासनिक तर पहिल्यांदा त्या भ्रमातून निघाले पाहिजे की आम्हाला बोध झाला. सर्वात मोठा भ्रम त्यांचा आहे, कारण सर्वात खालची पातळी अन्य लोकांची आणि त्याच्यानंतर नामधारकाची. तर अन्यांचा ठीक आहे, अन्यांचा भ्रम तोडण्यासाठी त्यांना आयतुक बुद्धभजन परमेश्वराकडून स्वीकार आणि मग ते परमेश्वरच तोडणार आहे त्याचं, ते तुम्ही नाही तोडू शकत. परंतु जेव्हा नामधारक होतो, परमेश्वराच्या भक्तीला लागतो, त्याचा भ्रम त्यालाच तोडावा लागेल. त्याचीच त्याला अर्थता निर्माण करायला, प्रार्थना निर्माण करायला. म्हणून आपण भ्रमातून निघालो पाहिजे. आणि या भ्रमातून निघण्याचं काम परमेश्वर या ज्ञानाद्वारे करतात. जे जसं आहे तसं जाणून कोणाला तरी निमित्त करून, स्तंभ एखादे निमित्त करून बोलीजेल, स्तंभ एखादे निमित्त करून उद्धरीजेल. मग देव करतात, परंतु त्या योग्यतेचं आपणही व्हायला पाहिजे. तेवढी अर्थता आपली असली पाहिजे की मला हे समजलं पाहिजे, हे मला कळालं पाहिजे, मला भेटलं पाहिजे. मग देव निमित्त करतील. तुमच्यामध्ये अर्थता नसेल तर देव निमित्त करतील का, नाही करू शकत. ती अर्थता पाहिजे. एकदा का अर्थता निमित्त झाली, अर्थता निर्माण झाली, ती परमेश्वरापर्यंत पोचली का मग परमेश्वर कार्याला येतात. मग स्तंभ एखाद्या निमित्त, मग तिथं कोण काय याच्याशी काय मतलब नाही. स्तंभ म्हणजे खांब, तो खांब तर जड असतो, त्याला कोणत्या प्रकारे मग देवाने ठरवतं, तो देवाच्या अधिकारातला विषय. हा विषय देवाच्या अधिकारातला आहे. देवाने कोणाला निमित्त करावं, कोणासाठी करावं, कसा करावं, कुठं करावं, कोणत्या परिस्थितीत करावं, हे देवाच्या अधिकारातला विषय. आपण म्हणू शकत नाही स्तंभ म्हणजे फक्त कपडे घातलेले स्तंभ, अनुसरलेले स्तंभ. ही आम्ही विषय व्यवस्था, आम्ही ब्राह्मणत्व स्वीकारलं, आम्ही विषय व्यवस्था करतो की अनुसरला जो आहे, ज्यांनी कपडे घातले आहेत त्यालाच परमेश्वर निमित्त करतात, जीवाच्या वेदाला बोधाला. परंतु परमेश्वराला हे मान्य नाही. हा बी एक भ्रमच आहे, कारण हे ऐकत असतो. हा आमचा अनुभव नाही, प्रचिती नाही. त्याच्यामुळं देवानी स्तंभ ऐकायचं म्हटल्यानंतर तुम्ही त्याची विषय व्यवस्था, स्तंभ म्हणजे असंच, असं कुठं, स्तंभाचा अर्थ वेगळा निघतो. म्हणून देवाच्या अधिकारातला तो विषय, तो आपण अधिकारात आपल्या अखत्यारात घेऊ शकत नाही. म्हणून मग परमेश्वर कार्याला लागतो आणि मग परमेश्वर ठरवतो काय करायचं, याचे भ्रम कसे तोडायचे, कुठं तोडायचे, कोणाच्या माध्यमातून तोडायचे आणि पुढं कसं कसं न्यायचं. तेव्हा परमेश्वर कार्याला येतात आणि परमेश्वर कार्याला यावं याच्यासाठी आपल्याला जे करावं लागतं ते कालच्या सत्संगात आपण संध्याकाळी बऱ्यापैकी चिंतन केलेलं आहे की ते परमेश्वराचं कोणतं कार्य आहे, कृपा आणि करुणेचं कार्य आहे. आणि करुणा परमेश्वराची ओसंडून वाहते. दुःख फेडायचं, सुखही द्यायचं, हे दोन्ही जे होतं ती करुणा. दोन्ही करण्याची इच्छा परमेश्वराची ज्यातून निर्माण होते ती करुणा. आणि त्याच्याही पुढं परमेश्वराचं ज्ञान, कारण ज्ञान असणं गरजेचं आहे. एखाद्या व्यक्तीचं आपल्याला जर माहिती असेल, ज्ञान असेल तर त्याच्यासाठी आपण धडपडतो, प्रयत्न करतो, अरे हा चांगला माणूस, याला मदत केली पाहिजे, तर ज्ञान आहे आपल्याला. तसं परमेश्वराकडे ते असल्यामुळं
ते ज्ञानमय स्वरूपच असल्यामुळं त्या ज्ञानाचं कार्य आपली किती अर्थता आहे, आपला किती येतोय, कोणता येतोय, कसा येतोय, आपला भाव काय आहे, हे सर्व परमेश्वराला आपोआप कळतं. सारं कळतंय परमेश्वराला, हे सुद्धा आपल्याला कळतंय, तरी पण आपण कळून घेत नाही, तरी आपण आपल्यालाच फसवतो. हे देवाला सारं कळतं, हे आपल्याला कळतंय की नाही? कळतंय, पण आपण त्यातून बाहेर पडतच नाही. अहेतुकाकड आपण जातच नाही. देवाला सारं माहिती आहे. इतरी लोक कशासाठी विडा आहे? नाही, विडा काही नाही, सहज अहेतुकच आहे आपलं, असं काही नाही म्हटलं. म्हणलं अहेतुक तुमचा अर्थ तर मला कळतो, समजतो का म्हटले? नाही, तसं नाही काही म्हणे, पण मग आमचं सहजच आहे, तर मग सहज काहीच करू नका. जे करायचं ते गांभीर्यपूर्वक करा, सिरियसली करा, प्रमाणबद्ध करा. सहज कोणतीच गोष्ट केल्या जात नाही, सहज कोणती गोष्ट होतही नाही. गांभीर्यपूर्वक कोणत्याही गोष्ट जर केली तरच ती परमेश्वरापर्यंत पोचते. सहज केलेली क्रिया ती परमेश्वरापर्यंत जात नाही. जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय, गांभीर्यपूर्वक निश्चयात्मक बुद्धीने घेतलेला निर्णय तो परमेश्वरापर्यंत पोहोचेल. म्हणून ज्ञान आणि विज्ञान परमेश्वराच्या शक्ती आपण बघतोय. तर ज्ञानशक्तीप्रमाणेच परमेश्वराच्या ठिकाणी विज्ञान शक्ती पण आहे. आणि विज्ञान म्हणजे विपरीत, वेगळे ज्ञान. ज्ञानाच्या व्यतिरिक्त असलेलं जे ज्ञान आहे ते विज्ञान म्हणजे विपरीत ज्ञान, वेगळं ज्ञान. याच विज्ञानाद्वारे परमेश्वर भावाचा अभाव करतात किंवा अभावाचा भाव करतात, नानाविध चमत्कार करतात. आणि हे करण्याच्या पाठीमागं, विज्ञान शक्ती स्वीकारण्याच्या पाठीमागं ह्या जीवाला काहीतरी वेगळं पण जाणवावं, समजावं, लक्षात यावं, आणि त्यांनी परमेश्वराकडं परमेश्वराचा वेच त्याला निर्माण व्हावा. अरे हे काहीतरी आपल्यापेक्षा वेगळे आहेत. आणि मग तो वेत निर्माण झाल्यानंतर त्यांनी दर्शनाला यावं, क्रिया करावी, त्या परमेश्वराकडे यावं आणि परमेश्वराच्या भक्तीला लागावं, स्वतःचं हित करून घ्यावं. हे त्या परमेश्वराला अपेक्षित असल्यामुळं परमेश्वर हे स्वीकारतात. अर्थात परमेश्वराला याची स्वीकारण्याची आवश्यकता नाही, करण्याची आवश्यकता नाही, परंतु जीव अज्ञानी, आपण म्हणतो ना कर्मराठी, चमत्काराला नमस्कार घालणारे लोक आहेत, म्हणून परमेश्वर ते करतात. वास्तविक शास्त्रामध्ये हे जे चमत्कार आहे याला चमत्कार म्हटलंच नाही. चमत्कार एकच आहे, त्या जीवापासून, त्या जीवत्वापासून त्याच्यामध्ये घडवलेला बदल हा चमत्कार आहे. काल आपण काय होतो? मायेच्या तमात निर्दिष्ट अवस्थेत, त्यातून आपण बाहेर पडलो आणि त्या बाहेर पडल्यानंतर मानसिक कर्म केलं, वाचिक कर्म केलं, प्रारब्ध केलं, त्या कर्मफळात गेलो, त्या कर्मफळ भोगून परत मानव जन्मात आलो. ह्या मानव जन्मात येऊन एवढे संस्कार असूनही आपल्यामध्ये बदल जो होतो तो बदल बोधाच्या अनुषंगाने, परमेश्वराच्या भक्तीला लागून, परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने जी वाटचाल आहे आणि क्षणोक्षणी जो बदल आहे तो चमत्कार आहे. मनुष्याला बदलणं हा चमत्कार आहे. तुम्ही कोणाला तरी निरूपण केलं, 4 गोष्टी सांगितल्या, त्यांना पटल्या, त्या लगेच उपदेशापर्यंत आल्या, मी परमेश्वराच्या भक्तीला लागतो असं समजलं, हा चमत्कार आहे. आणि हा चमत्कार परमेश्वर म्हणतात कोण करू शकतो? भक्त करू शकतो. महादाईसा देवाला विचारते की भक्ताकडे काय शक्ती असते, काय सामर्थ्य असते? म्हणले आवर धर्मापासून काढतो तो परधर्माला लावतो. महादाईसाला त्यात विशेष काहीच वाटलं नाही, म्हणे इतकंच. देव म्हणतात हे काही साने बाई, हे काय कमी आहे का? ज्याच्या अनंत जन्मात त्यांनी ज्याची भक्ती केली, ज्याचे त्याच्यावरती संस्कार आहे, त्यातून त्याला बाहेर काढणं आणि ह्या सर्व त्या चक्रातून बाहेर काढून परमेश्वराच्या भक्तीला लावणं हे काही सोपं नाही. म्हणजे हे भक्तामध्ये ती सामर्थ्य परमेश्वराने दिलेलं आहे आणि ते परमेश्वराने दिलेलं सामर्थ्य, त्या सामर्थ्यातून त्या जीवामध्ये होणारा बदल म्हणजे चमत्कार. चमत्कार जे आता आपण बघतो समाजामध्ये ते चमत्कार नाही, ती निव्वळ हातचलाकी असते. कारण कलियुगी विद्यावंत न वर्तती, परमेश्वराचं प्रमाण आहे सूत्र. जर विद्यावंत नाही याचा अर्थ विद्या पण नाही, आणि विद्या नाही याचा अर्थ चमत्कार नाही. मग हे जे दिसतंय आपल्याला हे काय आहे? आज दुकानं मांडलेले लोकांनी धर्माच्या नावाखाली, ते काय अनेक, हे धाम ते धाम, ही संस्था तो आश्रम, तुमचा आम्ही कॅन्सर बरा करू, तुमचे आम्हाला डोळे बरे करू, तुमचं असं करू, तुमचं तसं करू, एवढी फी, एवढे पैसे भरा, हॉस्पिटलला जायची गरज नाही, ऑपरेशनची गरज नाही. ही निव्वळ मानसिकतेवरती केलेला परिणाम,
अर्थात ती गाठ काही कमी झालेली नसती, परंतु अशी मानसिकता निर्माण करायची का गाठ कमी झाली, अशी मानसिकता निर्माण करते गाठच गायब झाली, गाठ काही तशीच असते. याचं सायंटिफिकली तुम्हाला एक उदाहरण देतो. आपलं डोकं दुखत असतं, असेल तर दुखेल, आणि ते दुखत असतं. मग आपण काय करतो, पेन किलर घेतो, पेन किलर गोळी, कोंबीफ्लाम, आणखी बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहीत आहे, तुमच्या खिशातही असतील, आणि आपल्याला माहीत आहे आपलं डोकं दुखत आहे, मग पेन किलर घेतो. आता ती पेन किलर गोळी घेतल्यानंतर आपलं डोकं दुखणं बंद होतं का चालू राहतं सांगा बरं? बंद होत नाही, ते डोकं दुखणं चालूच असतं, पण त्याच्या ज्या संवेदना आहे आपल्या मेंदूपर्यंत पोचवायचं काम त्या गोळीमुळं बंद होतं. डोकं दुखत राहतं पण ते आपल्याला कळत नसतं. डोकं दुखत राहतं, चालू राहतं, पण ते आपल्याला जाणवत नाही, तीव्रता नाही, जाणवत नाही. त्याचं ते थांबवतं. त्या संवेदना ज्या आहे त्या तीव्रता कमी करून करून शून्यावर आणण्याचं काम करतं, मात्र ते चालूच असतं. त्याच्याही पुढे जाऊन एक प्रयोग तुम्हाला सांग. बोट असं पुढं ठेवायचं, इतकं एकाग्र व्हायचं का अंगठा आमचा दुखतोय, थोडा थोडा दुखायला लागला आहे, त्याची तीव्रता वाढत चालली. तो अंगठा खरंच दुखत नसतो, त्याला काही झालेलंच नाही, त्याच्यामुळे दुखणार कसा, परंतु ती मानसिकता आपल्या बुद्धीच्या माध्यमातून त्या मनावरती एवढं आपण बिंबवतो का ते खरोखर त्या मेंदूपर्यंत अशा संवेदना पोचतात की अंगठ्याला आता ठणक आली, दुखायला लागले, ते ऑलरेडी दुखत नसतं. अशा पद्धतीचे प्रयोग करून या लोकांनी दुकानदाऱ्या थाटलेल्या आहे. त्याला चमत्कार नाही म्हणते, आज चालाकी आहे. तुमच्या मनावरती ताबा मिळून हिप्नॉटिझमचा हा प्रकार आहे. आणि जेव्हा तुम्ही यात अभ्यास कराल, विचार आणि विचारमालिकेच्या सूत्रांचा जर तेव्हा तुम्ही अभ्यास कराल, तेव्हा तुम्हाला या साऱ्या गोष्टी किती फोल आहे, किती फेल आहे हे लक्षात येईल. कारण देवाने त्यात सांगितलं आहे का काय आहे या कलियुगामध्ये, ते कसं कार्य करतं, कोण करू शकतं, आणि ते खरंच आहे का निव्वळ त्याचा आभास निर्माण केलेला आहे त्यांनी. हे विज्ञानाच्या माध्यमातून सायंटिफिकली परमेश्वराने सकळही विज्ञान जी शक्ती आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला विचार आणि विचारमालिकेमध्ये सांगितलं. आपले ते यूट्यूबवरती अभ्यासक्रमामध्ये पूर्ण सूत्रपाठ झालेला आहे, सूत्र आणि सूत्राचा अर्थ त्याचे प्रकरणवश, आणि त्याला समजावण्यासाठी बऱ्याच बोधकथा सांगून मी ते समजावलेलं आहे. ते जर तुम्ही ऐकलं असेल तर ह्या साऱ्या गोष्टीचं आकर्षण तुम्हाला काही राहणारच. आणि जेव्हा ह्या आकर्षण तुमचं संपुष्टात येईल तेव्हा जे जसं आहे तसंच ज्ञान आणि तुम्ही बोधाकडं सरकलेले असाल. निश्चयात्मक बुद्धी. उद्या कोणीतरी तुम्हाला फोन केला आणि अशी अशी घटना घडली का अशी अशी देवता दूध पिते, असं असं तिथून बाहेर पडलंय, असं असं रात्री आम्हाला दिसलंय, तर ते म्हटल्या निव्वळ मूर्खांचा बाजार आहे, तू काही सांगू नको बाबा, ते तूच पाह. किंवा मेलेल्या माणसाचा आत्मा येतोय, त्याला आम्ही आणतोय, त्याच्याशी आपल्याला बोलता येतं, असं कोणी जर सांगितलं तर तुम्ही त्याला मूर्ख समजाल. परंतु असं सांगत असताना सारा समाजसुद्धा तुम्हाला मूर्ख समजत असतो, कारण तुम्ही ते काहीच मानत नाही. आणि तो म्हणतो हे आहे, त्याला निर्माण झालेला तो भास असेल किंवा वास्तविक. कधीतरी तुम्हाला मी बघा रात्री झोपले आणि झोपल्यामध्ये गाढ झोपेमध्ये तुम्हाला कोणीतरी दाबतंय, कोणीतरी ओरडतंय, कोणीतरी काहीतरी आवळतंय, असा काहीतरी भास होतो का तुम्हाला? नाही होत. काहीतरी स्वप्नातून माध्यमातून मग तुम्ही एकदम मला कोणीतरी पकडतंय, सोडण्याचा प्रयत्न करताय, आणि मग अचानक जाग येते, आणि मग आपण म्हणतो अरे एक स्वप्न होतं किंवा आपल्याला झालेला भ्रम होता. तर हे जे भ्रम आहे, भ्रमित करणारं जे शास्त्र आहे ते आजही आहे. देव सांगतात मनी मंत्र आहे म्हटले थोडेफार पश्चिम बंगालकडं वगैरे, पण त्याची तीव्रता किती आहे त्याला आपण मानायचं किती? त्या विद्या कोणत्या आहे, कोणत्या देवतेच्या आहे हे परमेश्वराने आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. परंतु ते मात्र त्याला कोणत्याही प्रकारचं आधार नाही, त्याच्यावर आपल्यावर काही परिणाम होत नाही. आता कालचाच विषय आहे, म्हटले ताईत आहे का कोणाकडे? त्या दादांकडे ताईत होता, मी घेतला, तो काढला, फाडला तुमच्यासमोर. सर्वसामान्य माणूस म्हणतो अरे नको, त्याच्यावरून निघायचं ना, आपल्या डोक्यावर बसायचं, आपल्या बोकांडी बसायचं, नको वाटतं की नाही सर्वसामान्य? हा भ्रम आहे. पण जेव्हा तुम्ही यात पडाल तेव्हा तुम्हाला वाटेल का हे काही नाही, हे फेल आहे, हे फेल्युअर, याला काही आधारच नाही, याला काही प्रमाणच नाही. असे लोक आपण भरपूर. ते कितीतरी चिठ्ठ्या, कितीतरी. मी एका व्यक्तीकडे गेलो,
त्याचे सासुरवाडी उपदेशी, परंतु मग कॉन्टॅक्टमध्ये आला, प्रश्न उत्तरं म्हणले घरी या बाबा तुम्ही सत्संग घ्या. मग मी सत्संग घेतला. काही न पटलं, कारण 4 भावाचं कुटुंब, त्यांच्या 4 पत्न्या, आई वडील. आणि मग त्यात विशेष म्हणजे बाया ज्या आहे ना त्यांची एकाग्रता पटकन साधल्या जाते. त्यांना त्यांच्या पद्धतीनं समजावलं, त्या 4ही बायाने लगेच उपदेश घ्यायला तयार झाल्या. मग हे 4 भावांमध्ये 3 उपदेश घ्यायला लगेच तयार झाले, कारण तिकडून आदेश आला. पण एक जो आहे आदेश येऊनही आणि त्याचीच विशेष म्हणजे सासुरवाडी उपदेशी असूनही तो उपदेश घेतला होता. त्यांनी काही घेतलं नाही. म्हटलं ठीक आहे. आणि आईवडिलांचा तर प्रश्नच नाही. आईवडील तर म्हटले आमचं वाटोळं झालं, उपदेशी केले यांनी, आमचं वाटोळं झालं. पण नंतरच्या काळात आता ते कुठे भेटले का बाबा दंडोत, आमचं खूप भलं झालं, खूप चांगलं झालं. तेव्हा मात्र राग होता, ते अजूनही उपदेशी झाले नाही. तो जो मोठा होता ना त्याच्या मनात भीती होती, कारण तो एक विशिष्ट एखाद्या अन्य साधूकडे जात होता, भक्ताकडे जात होता. त्यांनी त्याच्यावरती एवढं भीतीचं एक गारुड करून टाकलं होतं तर त्याच्या मनामध्ये तो सतत भीतीच जगायचा. पहाटे 4ला उठायचा, आंघोळ करायचा थंड पाण्याने, त्या थंड पाण्याने आंघोळ करून त्या ओल्या कपड्यानिशी तो साधना करायचा, मंदिरात जायचा. सारं ते त्याच्या घरच्यांनी मला सांगितलं. आणि त्याच्यामुळे ती भीती होती. त्यांनी त्याच्या घरामध्ये ते पिरॅमिड्स, हे वस्तू त्या वस्तू, जशी ती वस्तू खिशातून काल काढली अशा अनेक वस्तू घरामध्ये ठेवलेल्या होत्या. बेडखाली इकडून वस्तू, उशाला वस्तू, पायाला वस्तू, इकडं तिकडं असं साऱ्या घरामध्ये अनेक वस्तू ठेवलेल्या होत्या. त्याला वाटतं हे सांगावं कसं आपण. घरच्यांना माहीत होतं पण घरच्यांना ते लक्षात येत नव्हतं याची भीती नेमकी काय आहे. मग त्यांनी त्याच्या लहान भावाने त्याला काय केलं की माझ्याकडे परत आणलं. आणल्यानंतर मी त्याला समजावलं की तू घाबरू नको, जे आहे ते मला सांग, यावरती उपाय मला करता येईल. मग त्यांनी सर्व सांगितलं का बाबा असं असं आहे, काही घाबरू नको, मी तुझ्याबरोबर कंटिन्यू राहतो. म्हटलं जोपर्यंत मी तुझ्याबरोबर आहे तोपर्यंत या साऱ्या ज्या गोष्टीचा परिणाम तुझ्यावर होणार नाही. म्हटलं कारण आमच्यामध्ये काही अशी विशिष्ट शक्ती, असं खोटंच बोललो आम्ही, खोटं बोललो हे आम्ही मान्य करतो. तर त्याला ते त्याची निर्भयता निर्माण करणं गरजेचं आहे. त्याला वाटलं बाबा लोक, तुम्हाला वाटतं ना साधू लोक आहे म्हणजे काहीतरी असतं बा यांच्याकडे काहीच नसतं, म्हणजे आमच्याकडे काहीच नाही आहे हे आम्ही मान्य करतो, पण हे तुम्हाला समजत नाही. आलं का लक्षात. आणि त्याचा फायदा उठालणारे भरपूर आहेत की आम्हाला काहीतरी वेगळं येतं आहे. आम्हाला वेगळं काहीच येत नाही, आम्ही फक्त जे आहे ते वेगळं समजून घेतलेलं आहे आणि त्यावरती चाललो आहे. हे वेगळं पण मात्र नक्की आहे. तुम्ही सांडलेलं नाही, आम्ही सांडवलेलं आहे आणि त्या सांडवण्याचा फक्त दाखवण्याचं काम करतो, हे बी तेवढंच नक्की आहे. मग त्याला आम्ही सिक्युरिटी दिली. म्हणे ठीक आहे. मग त्याला नेलं, उपदेश दिल्या गेला, स्थानावर नेलं, स्थानावर विडा ठेवला, प्रार्थना करून घेतल्या गेली. मी बरोबरच, आपलीच गाडी, त्याला मी बसवलं. मग उपदेश दिला. विशिष्ट एका आचार्यांकडूनच उपदेश घेण्याची त्याची मानसिकता त्यांच्या, ठीक आहे चला तिकडून घ्या, काय प्रॉब्लेम नाही. मी स्वतः गेलो, बाबा सांगितलं असं असं, उपदेश दिला. म्हणजे तुम्ही आहे आता काय टेन्शन नाही. उपदेश दिला, उपदेश घेऊन त्याला त्याच्या घरी आणलं. तो घरात घुसायला तयार नाही. तो म्हणजे आता तुम्ही आतमध्ये जा, मी जे जे सांगतो ते उचला पहिले. त्यांनी सांगितलं त्या कोपऱ्यात असं असं आहे, त्या उशीखाली तसं तसं आहे, त्या बेडखाली असं असं आहे. मी अक्षरशः गोणी घेतली, अर्धी गोणी भरली. काही ठिकाणी चक्र, काही ठिकाणी मूर्त्या, काही ठिकाणी पिरॅमिड्स, काही ठिकाणी जसं असं पॅकिंग एकदम मस्त करून ते ठेवलेलं सारं. ते सारं जेव्हा मी काढलं, मी बाहेर घेऊन आलो, माझ्या गाडीच्या डिकीत ते ठेवलं, तेव्हा तो आतमध्ये गेला. आपली देवपूजा केली, चहा पाणी मी घेतला, मी निघून आलो. आल्यानंतर मला उत्सुकता होती नेमकी काय. आणि त्याच्यानंतर विशेष म्हणजे मी माझ्या कामाच्या गाड्यात विसरून गेलो. ते 4 दिवस माझ्या गाडीतच फिरत होतो. मी विसरूनच गेलो, डिकीट टाकलं ना, काय लक्षात नाही. 4 दिवस ते थोडं माझ्या गाडीत फिरत होतं, लक्षातच नाही, ध्यानातच नाही. नंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी सकाळी 6 वाजता मला फोन केला की मला जी आज झोप लागली ती गेल्या 25 वर्षात कधी आली नाही. शांत ती प्रचिती त्याला आली आणि आज तो सर्वात जास्त धार्मिकता करतोय आणि बेस्ट धर्मावर आहे. ही भीती घालण्याचं काम हे लोक करतात आणि या भीतीतून धर्माच्या नावाखालची दुकानदारी ते करतात. वास्तविक परमेश्वराने काय सांगितलं, न बिया हो साधे हो. आणि साधकांनी म्हणजे महात्म्यांनी कोणाला घाबरू नये म्हटले. भयाचा धर्म देवाने सांगितलाय, निर्भयतेचा धर्म सांगितलाय. म्हणून धर्म हा भयाकडून निर्भयतेकडं नेणारं एक साधन आहे.
देवाने आपल्याला निर्भय व्हायला लावलेलं आहे. निर्भय व्हायचं म्हणजे काय व्हायचं? या कर्मकांड, अंधश्रद्धा यातला फोलपणा समजून घ्यायचा. यातलं जे भ्रम आपल्या मनाला झालेलं आहे, मानसिकतेला झालेलं आहे, त्यातून आपल्याला बाहेर पडायचं आणि एकनिष्ठ परमेश्वराची भक्ती करायला सुरुवात करणं म्हणजे आपण निर्भय होणं. आपण निर्भय होतच नाही. आपल्याला वाटतं दोष लागतो का काय? हे भयाचं एक लक्षणच आहे. बोललो तरी दोष, शंका विचारला तरी दोष, असं बसलो तरी दोष, तसं बसलो तरी दोष, कोणाचं काही वाईट सांगितलं तरी दोष. दोषाचं भूत तुमच्या डोक्यात घालून आम्ही तुम्हाला भयग्रस्त करून टाकलं आणि तुम्ही जितके घाबरले तितका आमचा बिझनेस, मी सांगत राहतो, डॉक्टरांचा बिझनेस कशावर अवलंबून आहे? तुमच्या भयावर. तुम्ही जितकं जास्त घाबरले तितकं जास्त बिल ते करतात. आपण एकदा सांगितलं का, डॉक्टर साहेब पैसे किती लागू द्या, काळजी करू नका, पण आमचं पेशंट जगलं पाहिजे, याला काहीच झालं नाही पाहिजे, कारण सारी इस्टेट याच्याच नावावर आहे, बऱ्याच एफड्या याच्या नावावर आहे, बऱ्याच गोष्टी याला माहिती आहे, हा मिळाला तर कितीतरी नुकसान होऊ शकतं. म्हणलं हा जगला पाहिजे. डॉक्टर म्हणतो याच्यासाठी तर मी वाट पाहत होतो, आता तू काय काळजी करू नको, तू बाहेर बस, मी याचा कार्यक्रम करतो, तुझाही कार्यक्रम करतो. भय जितकं घाबराल तिथं. पोलिसांनी तुम्हाला एकदा पकडलं, साहेब नका हो, तुम्ही जितके जास्त घाबराल तितका जास्त तो स्ट्रॉंग होतो. मग तुला 2000 दंड पडेल, तुला 2 दिवसाची अटक करावं लागेल, तुला जामीन द्यावा लागेल, किती काय काय लफडं केस लढवताना. मग तिसरा जो घाबरतो तो वकील असतो. तू तर काय सांगावं, जर निगेटिव्ह रिझल्ट आला तर मग परत अपिलात जा, परत खर्च करा, परत तुम्हाला अटक, परत जामीन, किती लफडे. त्याच्यापेक्षा लाख रुपये आत्ताच देऊन टाका ना, मी मॅनेज करतो. तुम्ही जेवढे जास्त घाबराल तेवढा त्याचा बिझनेस. आणि चौथा कोण आहे माहिती आहे? कोण आहे चौथा? पहिला झाला डॉक्टर म्हणजे वैद्य थोडक्यात, दुसरा झाला पोलीस म्हणजे कायद्याचा धाक दाखवणारे, आपल्याला अज्ञान आहे ना म्हणून. तिसरा कोण झाला? वकील, कारण आपल्या इस्टेटीचा प्रश्न असतो, इब्रतीचा प्रश्न असतो, त्यातलं नॉलेज आपल्याला काहीच नव्हतं. चौथा कोण झाला? ज्याच्यावर तुमचा सर्वात जास्त विश्वास असतो, तो म्हणजे तुमचा गुरुस्थानी मानलेला साधू. पण तो भोंदू आहे, तो चुकीचा आहे, तो साधू नाही, साधूच्या वेशातला संधी साधू आहे. त्याला आपण समाजात काय म्हणतो? काय म्हणतो त्याला? अजून शब्द आहे ना, अजून शब्द आहे, पलीकडे जा ना जरा. आपण अन्य साधूला जो चुकी त्याला काय म्हणतो, काय समजतो? हां, अजून एक शब्द आहे, नाही सर लक्षात येत. आता संधू सांधू बोंधू तर हे मी तुम्हाला सांगितलेच आहे, परंतु नाही कोकणपट्टीत गेल्यानंतर त्याला काय म्हणतात? मांत्रिकाचे बी हा मांत्रिक थोडा स्टँडर्ड शब्द आला. कोकणपट्टीत आदिवासी एरियामध्ये अज्ञान लोकांमध्ये गेलं तर त्यांचा डॉक्टरही तोच असतो, त्यांचा गुरुही तोच असतो. नाही हो, सर्व काही विचारतो तो तोच असतो. शोधा म्हणजे सापडेल, प्रत्येक गोष्ट मी सांगल तुम्हाला त्याचं वेटेज येत नाही. मग तर असे 4 लोक असतात की त्यांचा बिझनेस, त्यांचा खिसा गरम कशावर असतो? निव्वळ आपल्या अज्ञानावर असतो आणि भीतीवर असतो. जितकं जास्त अज्ञान तितकं जास्त भीती. आज काही लोक मुलं असतात बघा, फेसबुक लाईव्ह करतात, पोलिसांनी चावी गाडी काढली तरी लगेच लाईव्ह करतात, तर तुम्हाला अधिकार नाही गाडीची चावी काढायला, तुम्हाला अधिकार नाही दंड करायला, तुम्हाला मोबाईलमधून फोटो काढायला अधिकार नाही. थोडंसं नॉलेज आलं ना त्यांना, म्हणून पोलिसांची भीती थोडी कमी झाली, कायद्याचं नॉलेज आलं. वकिलीचं नॉलेज आलं का तो म्हणतो नाही तसं काही मॅनेज वगैरे होत नाही, साक्ष पुरावे एकदम पक्के, तुम्ही व्यवस्थित केस लढवा, नाही तर मग तुमच्याबरोबर दुसरा वकील देतो, नाही तर आम्ही वकील बदलतो. जितकं जास्त नॉलेज तितकं तुमचं फसण्याची शक्यता कमी. डॉक्टरांकडे गेलं, नाही जे आहे ते करा, काय प्रॉब्लेम आहे, असं असं आहे, त्याला असं असं ऑपरेट करा, हे करा, नाही तो सेकंड ओपिनियन घेतो. आम्ही दुसऱ्या डॉक्टरकडे जातो फाईल घेऊन, त्या डॉक्टर सांगतो, त्या डॉक्टरकडून ऐकतो आणि ह्या डॉक्टर सांगतो आम्ही 4 ओपिनियन घेऊन आले. त्या डॉक्टरला कळतं का आता लोक शहाणे झाले, 4 ओपिनियन घेऊन आलेले. आता ते प्रमाण कमी झालं, पण इथं मात्र आपल्याला यातलं नॉलेज येत नसतं, आपण फसल्या जातो. आणि म्हणून हे फसण्याचं काम
भयातून होतं आणि भय हे अज्ञानाशी निगडीत असतं. म्हणून जसं आहे तसं जाणणे म्हणजे ज्ञान. हा ना, मग तो शोधा ना. मग हा ना, मग काय म्हणता त्याला? हा काय म्हणता काय त्याला? ते ठीक आहे, तो सारं करतो, तो सारं करतो, त्याचा डॉक्टरही तोच असतो, त्यांचं सारा काही देवही तोच असतो, त्यांचा सर्व काही झालं का, पोरगा आजारी पडलं, ताप आला तरी ते त्याच्याकडेच नाही. आता नाही हो, त्याला नाव काय हे मी विचारू राहिलो, त्या व्यक्तीला नाव काय? हा, तुमच्या पायात आहे का काळे दोरे? दाखवा बरं तुमचे पाय. पायांकडे तर 100% काळे दोरे असते. नाही आहे ना? नाही तर बऱ्याच ठिकाणी काळे दोरे माणसाच्या ठिकाणी, मान भावने अहो ते तर काहीच नाही. साध्वी तपस्विनीच्या पायातही काळे दोरे मी पाहिले, साधूंच्या पायात काळे दोरे पाहिले. आता यांना कोण नजर लावणार आहे? कोण नजर लावणार आहे? हे बी एक कर्मकांड आहे. देवावर जेव्हा निष्ठा तुमची कमी होती तेव्हा दोऱ्यावर जाईल, यंत्रावर जाईल. घराच्या आतमध्ये आलं का लगे यंत्र लावलेलं राहते, काळी बावली उलटी लावेल राहते, कोळं राहतं, अजून काय काय राहतं. आपल्या घरामध्ये आहे का यंत्र तंत्र? आहे? नाही आहे? चांगली गोष्ट आहे. असेल तर काढून टाका, कारण नाही 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 चिंतन करा त्याचं. अहो त्याला नाव काय असं समज म्हणतो मी, त्याला नाव काय? तर ह्या साऱ्या ज्या ज्ञान आणि विज्ञानाच्या माध्यमातून आपण बघत असतो. आता ह्या ज्ञान आणि विज्ञानामध्ये 2 प्रकार पडतात. त्याला भगत म्हणतात, भगत. आता इकडंही आपल्याकडंही अनेक भगत निर्माण झालेले आहे बरं का. आपल्याकडे अनेक भगत आता निर्माण झालेले आहे. ते भगत काय करतात? तुमच्या साऱ्या अडी अडचणीवर उपाय सांगतात. ते भगत काय सांगतात, काय करतात? की तुमचा काही प्रॉब्लेम असेल त्याचं सोल्युशन देतात. ते धर्माचं सोल्युशन नसतं. आता भगत तिकडंच नाही, भगत इकडे निर्माण झाले. म्हणून या भक्तापासून सावध राहायचं. दिलीप दादांनी भगत शब्द सांगितला, कधीतरी त्या भक्ताचा अनुभव त्यांनी घेईल असं. जोडीदारच भगत द्यायचा, त्याच्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेमच नाही आहे. आडनाव भगत आहे, पण आडनाव भक्ताचे भगतच असतात असं नाही. पण तिकडं भगत म्हणतात, भगत. आला का लक्षात? आपली भूक भागवणारा भगत, जे पाहिजे ते मागणी तसा पुरवठा करणारा तो. हां वा भक्तन करा भक्ती. असे जे भोंदू भगत असतात ना, भोंदू साधू असतात, त्यांना भगत म्हटलं जातं. तर मग आता आपल्याकडे शोधत राहा, कोण भगत आहे, कोण साधू आहे, कोण बोधवंत आहे. तर या साऱ्या ज्या गोष्टी आहे या त्यात मोडतात. परमेश्वरांनी सांगितलेलं ज्ञान आणि विज्ञान हे आपण बघतोय. आणि विज्ञानाचं कार्य कसं चालतं? ज्ञानशक्तीप्रमाणेच परमेश्वराच्या ठिकाणी एक विज्ञान शक्ती पण असते. ते विज्ञान म्हणजे विपरीत ज्ञान, वेगळं ज्ञान. आणि हे परमेश्वर सर्वंशी चक्रप्रभूंनी अनेक ठिकाणी या विज्ञानाच्या लीला केलेल्या आहे. जसं म्हणले पान खा, गोड लागेल का कडू लागेल? आता लिंबाचं पान आहे, कडूच लागणार आहे. ते खाल्लं, कडू लागलं. म्हणले काय लागलं? म्हणले कडू, कडूच लागणार. म्हणजे आता खातं, गोड लागलं. आता खातं म्हणजे कडू लागलं. मिनिटात बदल. पान तेच, झाड तेच. तर देवाने ते विज्ञानाद्वारे किंवा अनेक ठिकाणी आपली श्रीमूर्त दाखवली. मेकरला काय केलं देवाने? चोर आले, मूर्त वाढवली, आहे की नाही? श्रीकृष्ण महाराजांच्या बाबतीत तर विषयच नाही. विज्ञान शक्ती खेळी नले म्हटले. जोपर्यंत परमेश्वर गोकुळात होते विज्ञानाचं कार्य केलं. नंतर द्वारकेला गेले, तिथं ज्ञानाचं कार्य वर्तलं. या साऱ्या ज्या गोष्टी आहे ह्या परमेश्वराने आपल्याला दाखवलेल्या आहे. पूर्वी विज्ञानशक्ती स्वीकारली होती परमेश्वराने, श्रीकृष्ण महाराजांनी. नंतर ज्ञानशक्ती स्वीकारली. तर हे विज्ञान आणि ज्ञान यातला नेमका आपल्याला फरक समजून घ्यायचा आहे. तो पुढच्या सत्संगात आपण समजून घेऊ. यातली स्पष्टता, बोध, यातली जाणीव, त्यावरती सातत्यपूर्ण आपलं चालणं,
त्या चालण्यातून आपल्या मनामध्ये परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने निर्माण झालेला विचार आणि मला अनुसरायचं आहे, मला त्याग करायचा आहे, मी अनुसरणाशिवाय मला पर्याय नाही, मी देव मिळविलच, आता नाही तर कधीच नाही, हा विचार म्हणजे बोधाचं लक्षण. नाही तर तू सोड संकल्पना आम्ही राहतो विकल्प, तर मग ते बोधाचं कार्य नाही, ते बोधाचं लक्षण पण नाही. बोध म्हणजे निश्चयात्मक बुद्धी. बोध म्हणजे तोची व्हावा तोची भेटावा. बोध म्हणजे माहितीच्या पलीकडं होणारं जे जसं आहे तसं ज्ञान. बोध म्हणजे परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने निर्माण झालेली आपल्या मनामध्ये उभारी, त्या अनुषंगाने निर्माण झालेली क्रिया, त्या अनुषंगाने चालत असलेली ऊर्ध्वगतीची चाल म्हणजे ती बोधशक्ती. कार्य करायला शक्ती लागेल ना, चालायला शक्ती लागेल. शक्तीद्वारे कार्य केलं जातं आणि जेव्हा बोध येतो, ती बोधाची निश्चयात्मक बुद्धी येते, तेव्हा ते कार्याला येतं आणि तीच शक्ती असते. आणि ती शक्ती परमेश्वराकडूनच असते. बोध हाही परमेश्वराकडूनच असतो. माहिती तर शब्दात देवाने सांगितले, बोधदाता परमेश्वर आणि जीव अक्षरदाता. अक्षरदाता जीव, बोधदाता परमेश्वर. अक्षरदाता म्हणजे आपण समजू शकतो, जाणू शकतो, माहिती घेऊ शकतो आणि त्या माहितीच्याद्वारे करू शकतो. असे बरेचसे लोक आहेत साहित्यिक, आपल्याला सुंदरपणे साहित्य, धर्म, तत्त्वज्ञान सांगू शकतात. अशी एक व्यक्ती मी पाहिली, तर त्यांनी विषय घेतलेला होता मानव संप्रदायातील 7 ग्रंथ. इतकी सुंदर मांडणी केली, मी आकर्षित झालो. वा वा, क्या बात आहे. कधी केव्हा कुठं सारा इतिहास, त्यातलं मर्म, ते कोणी लिखाण केलं, त्याच्यात काय वर्णन आहे, की तर रस भरून त्यांनी ते 1 तासामध्ये पूर्णपणे मांडलं. मी आकर्षित झालो. गेलो, ओळख करून घेतली, तेव्हा मला लक्षात आलं का हे रिटर्न आहे. म्हणजे लहानपणी मार्गाला दिले होते, 18-20 वर्षापूर्वी अनुसरले, नंतर कपडे टाकले, रिटर्न आले, शिक्षक झाले, म्हणले रिटर्न आहे. मांडणी सुंदरपणे करू शकतात, फक्त आकर्षित करू शकतात. पण वेदाबोधाला निमित्त होईल असं ज्ञान ते सांगू शकत नाही. परमेश्वर यांना ते निमित्त करू शकत नाही. तर ही माहिती वेगळी, बोध वेगळा. बोधशक्ती त्याच्या पलीकडे वेगळी. बोधशक्ती म्हणजे त्या परमेश्वराच्या अनुषंगाने, प्राप्तीच्या अनुषंगाने टाकलेलं पाऊल आणि त्या पूर्णवरती सातत्यपूर्ण केलेला प्रयत्न म्हणजे ती बोधशक्ती. त्या बोधशक्ती आपल्याला मिळावी याच्यासाठी बोधाच्याद्वारे आपण क्रिया करावी, ती परमेश्वराने स्वीकारावी असा आपला प्रयत्न, आपली आर्तता, आपली प्रार्थना असली पाहिजे. आणि एकदा का ती सुरू झाली का मग आपल्याला काही करायची गरज नाही. करील तो सर्व काही देव करील, तो करून घेईल आणि प्राप्तीला तोच नेईल. करायचं जे आपलं आहे ते आपण समजून घेतलं, करायला लागलो तर धर्म सोपा होईल. अन्यथा खूप सोपा धर्म आपण अवघड करून टाकला आणि त्या अवघडामुळं जी संधी देवाने दिली ती आपण अनंत जन्मात जशी घालवली, अनंत सृष्टीत घालवली, तशी आजही आपण घालू. यावरती आपण सावध राहिलो पाहिजे, हे लक्षात घ्या. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी दंडवत हो.